नाव ऐकलं तर तुमच्या डोळ्यासमोर कोणत्या व्यक्तीचा चेहरा येतो? अर्थातच अभिनेते शरद बोंक्षे. मराठी रंगभूमीवर शरद बोंक्षे यांनी नथुराम गोडसे हे चरित्र अजरामर केलं. तर ते मराठी कलासृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणूनही ओळखले जातात. मी 10वीच्या पुढे शिक्षण घेणार नाही असं वडिलांना स्पष्टपणे सांगणाऱ्या शरद बोंक्षे यांनी अभिनेता व्हायचं हे लहान वयातच ठरवलं होतं. बेस्टची नोकरी, नथुराम गोडसेंवरच्या नाटकाचा वाद, कॅन्सरचा आजार आणि त्यावर केलेली मात, शरद बोंक्षे यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा काही कमी नाही. म्हणूनच आज आपण शरद बोंक्षे यांच्या आयुष्याचा प्रवास पाहणार आहोत. शरद यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1966 रोजी सांगलीच्या मिरज येथे झाला. शरद यांचे आई वडील मुंबईत कामाला असल्यानं त्यांना त्रास नको म्हणून शरद यांच्या आजोबांनी त्यांना 10वी पर्यंत गावीच ठेवून घेण्याचा निर्णय घेतला होता. शरद यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. 3री-4थीत असताना शाळेच्या गॅदरिंगमध्ये डान्स, नाटक अशा कार्यक्रमांमध्ये ते सहभागी व्हायचे. मात्र 6वीत असताना शरद यांच्या आजोबांचं निधन झालं. तेव्हा त्यांच्या आईनं त्यांना मुंबईत बोलावून घेतलं. मुंबईतील भाईंदर येथील लहान चाळीत ते राहू लागले. भाईंदरच्या अभिनव विद्यामंदिरात त्यांनी प्रवेश घेतला. या दरम्यान शरद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत देखील जाऊ लागले. तिथे त्यांनी अनेक मोठमोठ्या नेत्यांची व्याख्यानं, भाषणं ऐकली, ज्याचा त्यांच्या बालमनावर खूपच परिणाम झाला. लहान वयापासून शरद अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन होते. पुढे जाऊन अभिनेताच व्हायचं असा त्यांनी ठाम निश्चय केला होता. भाईंदर इथे राहत असलेल्या चाळीतच त्यांची भेट संगीत कुलकर्णी, जे आत्ताचे दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांच्याशी झाली. या दोघांना लहान वयात अभिनय, नाटक, एकांकिका यामध्ये खूपच रस होता आणि म्हणूनच 1978 साली त्यांनी सणबीबी नावाच्या ग्रुपची स्थापना केली आणि एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. या माध्यमातून 8वीत असताना शरद यांनी पहिल्यांदा एका नाटकात काम केलं. 1978 ते 1988 या काळात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. मात्र या दरम्यान ते एकही बक्षीस जिंकू शकले नव्हते. 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडिलांनी पुढच्या शिक्षणासाठी खूपच तगादा लावला. मात्र भारतीय शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसल्याचं सांगून 10वीच्या पुढे आपण शिकणार नाही आणि भविष्यात आपण केवळ अभिनेताच होणार असल्याचं त्यांनी वडिलांना स्पष्टपणे सांगितलं. अशा वेळी पोटापाण्याचं काय या विचारानं बेस्टमध्ये नोकरीला असणाऱ्या शरद यांच्या वडिलांनी शरद यांना बेस्टमध्येच अप्रेंटिसशिपमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. 1984 शरद यांनी ते काम स्वीकारलं. मात्र 1986 त्यांच्या अप्रेंटिसशिपचा कार्यकाळ संपला. अप्रेंटिस संपल्यानंतर बेस्टमध्येच नोकरी लागणार हे नक्की असतानाच भारत सरकारनं मागासवर्गीयांसाठी विशेष कायदा आणला, ज्यामुळे शरद यांची बेस्टमधील नोकरीची आशा पूर्णपणे विरळून गेली. हाती काही काम नसल्यानं शरद यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रातच हात आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला. 1987 दूरदर्शनवरील एका मालिकेसाठी असिस्टंट डिरेक्टरचं त्यांना काम मिळालं. त्यानंतर रंगत संगत या मराठी चित्रपटासाठी त्यांनी आर्ट डिरेक्टरला सहाय्यक म्हणून काम केलं. अशामध्येच एक दिवस दूरदर्शनची मेगा सिरियल चाणक्यमध्ये चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा असिस्टंट म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत या मालिकेत लहान सहान रोल करण्याची संधी देखील त्यांना मिळणार होती. इतकंच नाही तर या कामासाठी सुमारे 12,000 रुपये महिना इतका पगार देखील मिळणार होता. मात्र योगायोग असा घडला की त्याच दिवशी बेस्टमध्ये त्यांना नोकरी लागल्याचं लेटर आलं आणि 7,000 रुपये महिना पगार असलेला गव्हर्नमेंट जॉब की 12,000 रुपये महिना आणि आवडत्या क्षेत्रात मिळालेलं टेम्पररी काम यापैकी काय निवडायचं असा यक्ष प्रश्न शरद यांना पडला होता. मात्र बेस्टमध्ये देखील नाटक, एकांकिका बसवले जातात. नोकरी सांभाळून एकांकिका करता येऊ शकेल असा सल्ला शरद यांच्या वडिलांनीच दिला. शरद यांना देखील ते पटलं आणि त्यांनी बेस्टमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. बेस्टमध्ये डिझेल मेकॅनिक म्हणून ते काम करू लागले. या दरम्यान त्यांची ओळख प्रशांत दामले, अविनाश नारकर, अरुण नलावडे या बेस्टमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या या कलाकारांशी झाली. सकाळी 7 ते 3 नोकरी आणि त्यानंतर जुहू अंधेरी येथे अभिनयाचं स्ट्रगल असा नित्यक्रम सुरू झाला. बेस्टमध्ये नोकरी करत असताना त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली.
1989 मध्ये एका स्पर्धेत त्या तिथे एकदा घर होतं या नाटकातील त्यांची भूमिका पाहून त्यांना मोहन तोंडवळकर यांच्याकडून सगळे सारखेच या पहिल्या व्यावसायिक नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 1989 ते 1997 या काळात त्यांनी 14 व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं. त्यामध्ये चटकफू, बॅरिस्टर, झाले मोकळे आभाळ, अश्रूंची झाली फुले, बेईमान, लहानपण देगा देवा, वाहतो ही दुर्वांची जुडी यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये अभिनय केला. 1997 मध्ये त्यांना दूरदर्शनच्या दामिनी या गाजलेल्या आणि पहिल्या डेली सोपच्या मालिकेसाठी विचारणा झाली. मात्र डेली सोप असल्यामुळे नोकरी सांभाळून कसं करणार असा प्रश्न उभा राहिला. अशा वेळी चान्स घेऊन बघू या विचारानं त्यांनी बेस्टच्या नोकरीचा राजीनामा देत दामिनी मालिकेत भूमिका स्वीकारली. दामिनी ही मालिका प्रचंड गाजली. शिवाय शरद पोंक्षे यांनी साकारलेला पत्रकार घराघरात पोहोचला. दामिनीमुळे शरद यांनी पहिल्यांदाच लोकप्रियतेची चव चाखली. मात्र एक अभिनेता आयुष्यभर ज्या भूमिकेची वाट पाहत असतो ती भूमिका वाट्याला येणं अजून बाकी होतं आणि अखेर 1998चं वर्ष उजाडलं. शिवाजी मंदिरमध्ये एका नाटकाच्या प्रयोगासाठी गेले असताना शरद यांची भेट माऊली प्रोडक्शनच्या उदय धुरत यांच्याशी झाली. त्यावेळी ते एका ऐतिहासिक नाटकासाठी मुख्य अभिनेत्याच्या शोधात होते. उदय यांच्याबरोबर असलेल्या व्यक्तीनं समोर असलेल्या शरद यांच्याकडे बोट दाखवलं. उदय यांनी देखील शरद यांना पाहून त्यांना विनय आपटे यांना भेटायला सांगितलं. ठरल्या दिवशी त्यांनी विनय आपटे यांची भेट घेतली. शरद यांना दिलेल्या नाटकातील संवादाचं वाचन ऐकून विनय इम्प्रेस झाले आणि त्या नाटकातील रोलसाठी शरद यांचीच निवड केली आणि ते नाटक होतं मी नथुराम गोडसे बोलतोय. हे नाटक शरद यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं. या नाटकातील नथुराम साकारणाऱ्या शरद यांचा भारदस्त आवाज, अचूक संवाद फेक आणि दमदार अभिनय शैलीचं विशेष कौतुक झालं. मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक त्याच्या वादग्रस्त विषयामुळे देशभर गाजलं. अनेक राजकीय पक्षांनी संघटनांद्वारे या नाटकाचे प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. या नाटकावर बंदी आणण्यापासून शरद पोंक्षे यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या. विशेष म्हणजे या नाटकाची कुणकुण थेट दक्षिणेत कमल हसनपर्यंत पोहोचली. योगायोगानं कमल हसन त्या काळात हे राम या गांधी हत्या विषयावर आधारित चित्रपटावर काम करत होते व ते नथुरामच्या भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधातच होते. अशातच एक दिवस शरद यांना कमल हसन यांचा फोन आला व त्यांच्या चित्रपटातील नथुरामच्या भूमिकेसाठी शरद पोंक्षे यांना मद्रास येथे पाचारण करण्यास सांगितलं. शरद यांनी आयुष्यात पहिल्यांदा विमानानं प्रवास करत ते मद्रासला पोहोचले. तिथे त्यांची भेट शाहरुख खान, कमल हसन, ओम पुरी, नसिरुद्दीन शाह यांसारख्या कलाकारांसोबत झाली. अशा प्रकारे शरद यांना मोठ्या पडद्यावर देखील नथुराम साकारण्याची संधी मिळाली. पुढची जवळजवळ 20 वर्ष शरद यांनी नथुराम साकारले. 2018 मध्ये त्यांनी शेवटचा प्रयोग करत हे नाटक बंद करत असल्याचं जाहीर केलं. या 20 वर्षात नथुरामचे 1100 पेक्षा जास्त प्रयोग झाले. आपल्या या 20 वर्षांचे अनुभव चाहत्यांसमोर आणण्यासाठी 2021 मध्ये मी आणि नथुराम हे पुस्तकही त्यांनी लिहिलंय. दरम्यानच्या काळात शरद यांनी अनेक मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. दामिनी नंतर त्यांनी आभाळमाया, बहिणी साहेब यांसारख्या मालिकांमध्ये देखील ते झळकले. मात्र पुढे वादळवाटमध्ये साकारलेला खंडागळे आणि अग्निहोत्रमध्ये साकारलेले महादेव अग्निहोत्री या खलनायिका भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. उंच माझा झोका मालिकेतील त्यांनी साकारलेले कर्वे प्रेक्षकांना भावले होते. दुर्वा, जय मल्हार, ठिपक्यांची रांगोळी, आई माझी काळूबाई यांसारख्या मालिकांमध्ये देखील त्यांनी विशेष भूमिका साकारल्या. 1989 मध्ये त्यांनी दे टाळी या सिनेमातून एक लहान रोल साकारत मोठ्या पडद्यावर एंट्री घेतली. पुढे सत्वपरीक्षा, गाढवाचं लग्न, जैता, गोळाबेरीज, तुकाराम, मोकळा श्वास, संदूक, मी शिवाजी पार्क तर नुकताच रिलीज झालेल्या बायपण भारी देवा यांसारख्या चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाची दमदार झलक दाखवली. मराठीसोबतच हिंदीतही त्यांनी हे राम, एंट ऑफ हिल, ब्लॅक डे, कॅलेंडर गर्ल्स, उंगली, अंतिम यांसारख्या चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर शरद एक उत्तम व्याख्याते म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. नथुराम साकारताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या साहित्याचा खोलवर अभ्यास केला. सावरकरांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचायला हवेत या हेतूने सावरकरांवर व्याख्यानं द्यायला त्यांनी सुरुवात केली.
मात्र सगळं काही सुरळीत चालू असताना शरद यांच्या आयुष्यात कठीण काळानं एंट्री घेतली. 2018मध्ये शरद यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं. मात्र असा जीवघेणा आजार झाल्याचं कळल्यानंतरही ते खचले नाहीत. अभिनयापासून ब्रेक घेत त्यांनी 1 वर्ष संपूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि या आजारातून सुखरूप बाहेर पडले. या गंभीर आजारातून बाहेर पडताच त्यांनी हिमालयाची सावली आणि अग्निहोत्र 2 यांसारख्या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात दमदार एंट्री घेतली. शरद पोंक्षे राजकारणात देखील सक्रिय असून 2014मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता व सध्या ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपनेते म्हणून कार्यरत आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणताही गॉडफादर नसताना अभिनेता म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं असो, शिक्षण नसूनही एक उत्तम वक्ता म्हणून लोकप्रियता मिळवणं असो किंवा कॅन्सरसारख्या आजारावर हसत हसत मात करत पुन्हा केलेलं पुनरागमन असो, शरद यांनी आयुष्यात आलेल्या संकटावर कायमच एका लढवय्याप्रमाणे मात केली. तेव्हा शरद पोंक्षे यांच्या प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.